नमस्कार. माझं नाव नरेंद्र दत्तात्रय शृंगारकर. माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इन्शुरन्सबद्दल बोलणार आहे. इन्शुरन्स म्हणजे जेव्हा आपण एखादी पॉलिसी काढतो त्यावेळेला समजा काही लॉसेस झाले तर त्याच प्रकारच्या ज्या पॉलिसी दुसऱ्या लोकांनी काढल्या असेल तर त्यांच्या जे लॉसेस आहेत ते बाकीच्यांच्या लोकांबरोबर शेअरिंग होतं. म्हणजे कसं की एखादी पॉलिसी आपण काढतो तर त्याच प्रकारची पॉलिसी दुसऱ्या लोकांनी काढली असेल, जो लॉस आपण समजा आपल्याला झाला असेल, जरुरी नाही आहे की तोच लॉस बाकीच्यांना पण झाला असण्याची शक्यता आहे. म्हणजे की आपला जो लॉस आहे तो अशा प्रकारे शेअरिंग होतो. आता इन्शुरन्समध्ये आपल्याकडे लाईफ इन्शुरन्स आहे, आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे, ज्याला आपण मेडिक्लेम म्हणतो. ह्या व्हिडिओमध्ये मी सध्या लाईफ इन्शुरन्सबद्दल बोलणार आहे. लाईफ इन्शुरन्समध्ये ज्या काही ट्रॅडिशनल पॉलिसीज आहेत, आपण ज्याला ट्रॅडिशनल म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याकडे एंडोमेंट पॉलिसी आहे, आपल्याकडे मनी बॅक पॉलिसी आहे. ह्या ज्या आपण ब्रॉड जे कॅटेगरी म्हणतो त्या पॉलिसी आहेत. तशा खूप साऱ्या पॉलिसीज त्याच्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळतात. दुसरी पॉलिसी असते की ज्याला आपण एक प्युअर टर्म प्लॅन बोलतो. ज्या ट्रेडिशनल पॉलिसीज आहेत, जे आपण मनी बॅक किंवा एंडोमेंट ज्या आपण म्हणालो होतो, त्याच्यामध्ये काय होतं की त्या पॉलिसी लाईफ कवर आणि बरोबरीने आपल्याला इन्व्हेस्टमेंट ह्या दोन ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये कन्सिडर केलेले असतात. परत त्या पॉलिसीमध्ये विथ प्रॉफिट आणि विदाउट प्रॉफिट पण पॉलिसी असते. विथ प्रॉफिट म्हणजे ज्या कंपन्या ज्या पॉलिसीमध्ये जे बोनस डिक्लेअर करतील वेळच्या वेळेला, ते बोनसेस आपल्याला जमा होत जातील. दुसरी जी पॉलिसी आहे ज्याला आपण प्युअर टर्म प्लॅन म्हणतो, त्या प्युअर टर्म प्लॅनमध्ये ही फक्त एक रिस्क कवर करणारी पॉलिसी आहे. नंतरची एक आहे ज्याला आपण युलिप म्हणतो, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. ह्या ज्या आपण ब्रॉड कॅटेगरीमध्ये ज्या पॉलिसी म्हणालो तर या अशा प्रकारच्या असतात. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जेव्हा लाईफ इन्शुरन्स जेव्हा काढतो त्यावेळेला आपण सेविंग, इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ जे रिस्क कव्हरेज आहे ह्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. पण कसं होतं बऱ्याच वेळेला की जेव्हा आपण या ज्या ट्रॅडिशनल पॉलिसीज आहेत त्याच्यामधून आपण जेव्हा आपले जे इन्व्हेस्टमेंट जे आपल्याला जे फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्यासाठी आपण जेव्हा ही प्रोव्हिजन करतो त्यावेळेला काय होतं की ह्या ज्या ट्रॅडिशनल पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये जो इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न आहे तो कम्पॅरेटिव्हली कमी असतो. म्हणजे काय होणार आहे की जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट, सेविंग ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण जेव्हा ह्या पॉलिसीज घेऊ त्यावेळेला आपल्याला आपले फायनान्शियल गोल अटेन करायला आपल्याला जो सम इन्शुर्ड आहे, सम ॲश्युर्ड ज्याला म्हणतो आपण, तो सबस्टॅन्शियली मोठा असायला पाहिजे. बरोबरीने जेव्हा हा सम ॲश्युर्ड जेव्हा मोठा असेल त्यावेळेला आपल्याला त्याचा प्रीमियमही जास्त पडतो. त्याची जी प्राईस आहे, प्रीमियम आहे, तोही जास्त पडतो. त्यामुळे आपल्याला तेही गोष्ट लक्षात घेणं जरुरी असतं की बाबा आपण जर मोठा इन्शुरन्स काढला, मोठ्या अमाऊंटचा इन्शुरन्स काढला तर आपल्याला त्याचा प्रीमियमही मोठा द्यावा लागेल. बरोबरीने ह्याचा जो पॉलिसीचा जो प्रीमियम पेमेंट टर्म आपण ज्याला म्हणतो तो खूप लांबचा असतो. 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षापर्यंत पण जाऊ शकतो. म्हणजे आपण जेव्हा ही पॉलिसी काढू त्यावेळेला आपल्याला हा प्रीमियम जो आहे तो 15 वर्ष, 25 वर्ष, 20 वर्ष जसा आपण जो त्याचा पॉलिसी प्रीमियम पेमेंट टर्म जो आहे तो सिलेक्ट करू त्याप्रमाणे होतो. त्यामुळे काय होतं की आपल्याला जो इन्व्हेस्टमेंटसाठी आपण जेव्हा घेतो त्यावेळेला आपल्याला जी कॉस्ट आहे, जो प्रीमियम आहे ती खूप जास्त पडते. त्यामुळे आपण नेहमी जेव्हा पण कधी आपण इन्शुरन्स काढू त्यावेळेला आपल्याला इन्शुरन्स कशासाठी काढायचा आहे ती गोष्ट लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपल्यासाठी जे ॲप्रोप्रिएट जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला खरं घ्यायला पाहिजे. दुसरा जो बेसिक आपण ज्याला म्हणतो टर्म प्लॅन आहे, टर्म प्लॅन जो आहे तो फक्त रिस्क कवर करतो. रिस्क कवर करत असल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये आपल्याला प्रीमियम कमी पडतो आणि जो
इन्शुरन्स आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये इन्शुरन्स म्हणतो, तो इन्शुरन्स सबस्टॅन्शियली मोठा असतो. त्यामुळे काय होतं की आपल्याला कमी प्रीमियममध्ये मोठी आपण इन्शुरन्स कवर करू शकतो. हा त्याचा एक मुख्य त्याचा फायदा असतो. आणि एकच असतं त्याच्यामध्ये की जो टर्म प्लॅन आहे त्याच्यामध्ये त्याची जेव्हा त्याचा जो प्रीमियम पेमेंट टर्म आहे आणि जो पॉलिसी टर्म आहे त्याच्यापुढे आपल्याला त्याच्यातून काही मिळत नाही. हा त्याचा एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपल्याला इन्शुरन्स किती काढायला हवा ते आपल्याला आपल्याला काही मेथड्स असतात. एक मेथड अशी आहे की ज्याला आपण इन्कम रिप्लेसमेंट म्हणतो. इन्कम रिप्लेसमेंट म्हणजे जेव्हा आपली एक सिंपल कॅल्क्युलेशन असतं त्याच्यामध्ये की आपली जी इन्कम आहे आणि आपले जे रिमेनिंग जे बाकी राहिलेली सर्व्हिस आपली जी आहे त्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेट करून ती अमाऊंट आपण काढतो की एवढी एवढी आपल्याला इन्शुरन्स लागेल. हा एक सिंपल आहे आपल्या इन्कम रिप्लेसमेंटसाठी. दुसरा आहे की ज्याला आपण विड्रॉवल रेशिओ ज्याला म्हणतो. विड्रॉवल रेशिओमध्ये आपण असं ॲझ्युम करतो की जी ही पॉलिसी जे इन्शुरन्स आपण काढतो त्याच्यामधून जेव्हा त्याचे मॅच्युरिटीचे किंवा त्याचे पैसे आपल्याला जेव्हा कधी मिळतील ते इन्व्हेस्ट केले जातील आणि त्या इन्व्हेस्ट केलेल्या पैशामधून जो इंटरेस्ट आहे, जो रिटर्न आहे, त्याच्यामधून आपण जे बाकीचं डे टू डे आपले जे एक्सपेन्सेस आहेत, खर्च आहे, ते आपण त्याच्यामधून वेळच्या वेळेला करत जाऊ. तिसरी जी मेथड आहे ज्याला आपण म्हणतो ह्युमन लाईफ व्हॅल्यू, ही थोडीशी डिटेलमध्ये कन्सिडर करणारी मेथड असते, ज्याच्यामध्ये आपले खर्च, आपले इन्कम, आपले ॲसेट, आपले लायबिलिटी हे सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात आणि त्याप्रमाणे आपली एक HLV ज्याला आपण ह्युमन लाईफ व्हॅल्यू हे म्हणतो ही त्याच्यामधील आपल्याला कळते आणि त्याप्रमाणे आपण आपला इन्शुरन्स किती आपल्याला काढायला हवा, किती इन्शुरन्स आपल्याला ॲप्रोप्रिएट आहे तो त्याच्यातून आपल्याला मिळू शकतो. पण आपण बऱ्याच वेळेला एक गोष्टी सोप्या ठेवायला पाहिजे. म्हणून आपण कसं बघतो त्याला की कमीत कमी आपलं जे ॲन्युअल इन्कम आहे, जे वार्षिक उत्पन्न आहे आपलं, त्याच्या कमीत कमी 10 पट आपल्याला आपला इन्शुरन्स असायला पाहिजे. जेव्हा की आपण म्हणू शकतो की हा बाबा माझ्याकडे एक सफिशियंट अमाऊंटचा इन्शुरन्स आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण इन्शुरन्स काढतो, इन्शुरन्स अमाऊंट खूप मोठी नसते, पण आपल्याला एक वाटतं की नाही माझा इन्शुरन्स आहे, पण तो इन्शुरन्स ॲप्रोप्रिएट आहे की नाही, तो आपल्यासाठी सफिशियंट आहे की नाही हे बघणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आता ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण इन्शुरन्स म्हणतो, लाईफ इन्शुरन्स म्हणतो, तो त्याचा मागचा उद्देश असतो की रिस्क मॅनेजमेंट हा त्याचा उद्देश असतो. आता ह्याच्यामध्ये पण तीन प्रकारे आपण रिस्क मॅनेज करू शकतो आपल्या आयुष्याची. काही असतात की ज्याला आपण रिस्क अवॉइडन्स म्हणतो. रिस्क अवॉइडन्स म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला लॉस होऊ शकतो त्या गोष्टी आपण अवॉइड करायच्या जेणेकरून आपल्याला लॉस होणार नाही, ज्याला आपण म्हणतो की रिस्क अवॉइडन्स. दुसरा असतो की रिस्क रिटेन्शन. म्हणजे काय होतं की आपण काही इन्शुरन्स घेत नाही, आपण कसल्या प्रकारचा इन्शुरन्स काढत नाही, पण बरोबरीने जे काही आपल्याला ज्या काही गोष्टी होऊ शकतात, काही लॉसेस होऊ शकतात, ते आपण स्वतः बेअर करू. हा त्याच्या मागचा थिंकिंग असतं किंवा त्याच्या मागचा विचार करायची एक पद्धत असते, ज्याला आपण म्हणतो की रिस्क रिटेन्शन. आणि बाकी असतं की ज्याला आपण रिस्क सेल्फ इन्शुरन्स असंही पण म्हणू शकतो. आणि बाकी असतं की आपण जे बाहेरच्या कंपन्या आहेत, ज्या एक्सपर्ट आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, आपण त्यांच्याकडून ह्या इन्शुरन्सच्या पॉलिसीज काढतो, जेणेकरून त्यांच्याकडे ज्या पॉलिसी आहे, ज्या प्रोडक्ट्स आहेत, त्या आपल्याला कुठल्या पॉलिसी सुटेबल आहे ते कन्सिडर करून त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये आपल्या इन्शुरन्सच्या पॉलिसी बघू शकतो. ह्या 3 गोष्टी झाल्या. बरोबरीने जेव्हा पण आपण कधी इन्शुरन्स काढतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काही टॅक्स बेनिफिट्स पण असतात. एक मेन टॅक्स बेनिफिट मुख्य असतो की जे आपलं ATC इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये जे ATC जो प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये 1,50,000 रुपये जे आपल्याला वर्षाला
आपण जे एक्झम्पशन घेऊ शकतो त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींबरोबरनी हा इन्शुरन्सचा प्रीमियम पण येतो. दुसरं आहे की जे आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा मॅच्युअर होते किंवा आपल्याला इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळतात काही कारणामुळे, त्यावेळेला तो जो पैसा आपल्याकडे आलेला आहे, ते जे इन्कम आपल्याला आलेलं आहे, ते आपल्याला तो इन्कम टॅक्सचा एक ॲक्ट आहे सेक्शन 10(10)D, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं एक्झम्पशन मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की आपल्याला एक ॲश्युरन्स असतं की मी इन्शुरन्स काढल्यामुळे आणि तो इन्शुरन्स सफिशियंट असल्यामुळे आपले जे कुटुंब आहे, आपली जी फॅमिली आहे, त्याच्यासाठी आपण एक व्यवस्थित प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. तो आपल्यासाठी एक सेल्फ ॲश्युरन्स असतो. लाईफ इन्शुरन्ससाठी तात्पुरता मी एवढ्यापुरताच थांबतो, कारण हा खूप मोठा विषय आहे आणि याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये मला जायचं नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी हेल्थ इन्शुरन्स, ज्याला आपण मेडिक्लेम म्हणतो, त्याच्याबद्दल मी डिस्कस करेन. माझ्या हा व्हिडिओचा कंटेंट जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जेव्हा पण मी कधी नवीन व्हिडिओ बनवेन त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जातील. धन्यवाद.